पश्चिम महाराष्ट्रात भाजपला पुन्हा एक मोठा धक्का बसलेला आहे। अर्थात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत लवकरच ते शरद पवार गटात दाखल होणार आहेत आणि याचीच अधिकृत घोषणा उद्या स्वतः हर्षवर्धन पाटील उद्या सकाळी 10 वाजता इंदापुरात पत्रकार परिषद घेऊन ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत। आज दुपारी मुंबईत सिल्वर ओकवर जाऊन हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। यावेळी सोबत अंकिता पाटील सुद्धा उपस्थित होत्या। सोबतच शरद पवार, सुप्रिया सुळे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि साधारणतः 1 ते 1.5 तास ही सिल्वर ओकवर बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये या संपूर्ण पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली होती। आजची भेट मात्र ही अंतिम भेट होती, कारण निर्णय हा जवळपास निश्चित झाला होता। मात्र पुढील वाटचाल नेमकी कशी असणार आहे या संदर्भातली आजची ही भेट होती आणि या भेटीमध्ये इंदापूर विधानसभा निवडणुकीसंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली। त्यासोबतच पक्षप्रवेशाची तारीख नेमकी काय असेल यावर सुद्धा आजच्या या सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। आणि या बैठकीनंतर तात्काळ हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील, ज्या भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्या स्टेटसवर तुतारीचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी सुद्धा आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर तुतारीचा फोटो हा ठेवल्याचा आपल्याला पाहायला मिळते। याचा अर्थ हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश हा आता निश्चित झालेला आहे। त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानता येईल आणि लवकरच हर्षवर्धन पाटील साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। त्याची उद्या हर्षवर्धन पाटील हे माहिती देणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात जाणार, तुतारी हातात घेणार या संदर्भातल्या चर्चा या जिल्ह्यात आणि एकूणच पश्चिम महाराष्ट्रात सुरू असल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं। मात्र या मधल्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात जाऊन ठिकठिकाणी गावोगावी मेळावे घेतलेत, लोकांच्या कार्यकर्त्यांच्या जी काही मतं आहेत ती जाणून घेतलीत आणि अनेक वेळा ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांनी मेळावे घेतलेत त्या मेळाव्यांमधून कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी, त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून इंदापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी, अशा पद्धतीची आग्रही मागणी ही कार्यकर्त्यांची होती। मात्र हर्षवर्धन पाटील यांनी त्यावेळी आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच निराभिमा सहकारी साखर कारखान्याची जी वार्षिक सर्वसाधारण सभा होती, या सभेत सुद्धा एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं। त्या आव्हानाला प्रतिसाद देत हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा या पितृपंधरवाड्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करेल आणि जे काही तुमच्या मनात आहे तोच मी निर्णय घेईल, अशा पद्धतीचं एक सूचक विधान त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं आणि त्या विधानानुसारच हर्षवर्धन पाटील यांनी पितृपंधरवाडा संपल्यानंतर अर्थात नवरात्र सुरू झाल्यानंतर लगेचच या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा शरद पवार गटातला प्रवेश हा निश्चित झालेला आहे। लवकरच ते अधिकृतपणे शरद पवार गटात जातील। आपण जर बघितलं तर हर्षवर्धन पाटील हे 2019 मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यांना भाजपकडून उमेदवारी सुद्धा इंदापुरात देण्यात आली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळी दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये ती लढत झाली। मात्र अवघ्या काही मतांनी हर्षवर्धन पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता। मात्र त्यानंतर ज्यावेळी आता ज्या 2024च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळी राजकीय गणितं बदलली। जे त्यावेळी विरोधक होते अर्थात अजित पवारांची राष्ट्रवादी, एकूण शरद पवार अजित पवार त्यावेळी एकत्र होते आणि आता मात्र राजकीय गणितं बदलल्यानंतर महायुतीमध्ये अजित पवार आले। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यावेळी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांची नेमकी भूमिका काय असेल या संदर्भातला संभ्रम होता, या संदर्भातल्या चर्चा होत्या। त्यावेळी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी तात्काळ आपली भूमिका जाहीर केली नव्हती। स्वतः देवेंद्र फडणवीसांना इंदापुरात येऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा लागला होता। त्यांनी त्यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की हर्षवर्धन पाटील
यांनी सुनेत्रा पवारांना मदत करावी आणि हर्षवर्धन पाटील यांचं पालकत्व मी स्वीकारतो अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीचं आव्हान स्वतः देवेंद्र फडणवीस यांना या मेळाव्याच्या माध्यमातून करावं लागलं होतं। त्यानंतर अजित पवारांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल असं सुद्धा अजित पवारांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं। मात्र ज्यावेळी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली, ज्यावेळी जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्यात, त्यावेळी नंतर मात्र हर्षवर्धन पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार का या संदर्भातला प्रश्न विचारला जाऊ लागला। कारण ज्यावेळी महायुती झाली त्यावेळी विद्यमान आमदारांना किंवा विद्यमान आमदार ज्या पक्षाचे असतील त्यांना त्या ठिकाणी ती जागा दिली जाणार। अर्थात दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटात आहे, त्यामुळे इंदापूरची जागा ही दत्तात्रय भरणे यांना जाणार हे स्पष्ट झाल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची नाराजी वारंवार सातत्याने समोर येताना आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ज्यावेळी या संपूर्ण विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाकडे सुद्धा आपली नाराजी बोलून दाखवली होती। या संदर्भातला निर्णय घेण्याची मागणी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाकडे केली होती। मात्र ज्यावेळी जनसन्मान यात्रा अजित पवार जी जनसन्मान यात्रा काढत होते त्यावेळी इंदापुरात ही जनसन्मान यात्रा ज्यावेळी आली ही जनसन्मान यात्राच खरं तर हर्षवर्धन पाटील आणि एकूण भाजपमधली वादाची ठिणगी ठरलेली आहे। कारण या इंदापुरात जी जनसन्मान यात्रा पार पडली या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती। सोबतच मतदारांना आव्हान सुद्धा केलं होतं की दत्तात्रय भरणे यांना सहकार्य करावं। त्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटील हे प्रचंड आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यांनी बावड्यात मेळावा घेऊन या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली होती। महायुतीमध्ये अजित पवारांना उमेदवारी घोषित करण्याचे अधिकार नेमके दिले कोणी अशा पद्धतीचा सवाल त्यावेळी खरं तर हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला होता। सोबतच लोकसभा निवडणुकीच्या वेळी मला जे आश्वासित करण्यात आलं होतं, माझं जे पालकत्व स्वीकारलं होतं त्या आश्वासनाचं नेमकं पुढे काय झालं या संदर्भातला प्रश्न सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मेळाव्याच्या माध्यमातून उपस्थित केला होता। आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील सातत्याने मेळाव्याच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत होते आणि लोकांकडून मतदारांकडून सुद्धा सातत्याने आवाहन केलं जात होतं की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी। या सगळ्या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी मात्र एक स्पष्ट भूमिका केली होती की या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष भेटणार, त्यांच्याशी चर्चा करणार आणि त्यानंतरच मी माझा जो काही निर्णय असेल तो जाहीर करणार। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन साधारणतः देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 1 ते 1.5 तास त्यांनी बैठक केली। हर्षवर्धन पाटील यांनी आपली नाराजी बोलून दाखवली। त्यासोबतच मतदारसंघातील कार्यकर्त्यांना नेमका काय त्रास होतो हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली। मात्र या सगळ्या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघू शकला नाही किंवा ही बैठकच असफल ठरली। या बैठकीनंतर मात्र हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय या निर्णयावरती मात्र त्यांनी शिक्कामोर्तब केलं आणि तो निर्णय जाहीर केला। मात्र ज्या पद्धतीने या सगळ्या हर्षवर्धन पाटलांच्या या निर्णयानंतर भाजपला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसलेला आहे। कारण पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं नेता म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहिले जात होते, तर दुसरीकडे शरद पवार गटाची ताकद सुद्धा या जिल्ह्यात आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते। कारण बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील खरं तर शरद पवारांसोबत जाणं ही निश्चितच शरद पवारांसाठी सुद्धा मोठी गोष्ट म्हणता येईल। आणि एकूणच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आता हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवार मिळणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशापूर्वीच इंदापुरातूनच काही शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला जात होता। कारण काही दिवसांपूर्वीच बारामतीतल्या गोविंद बागेत इंदापुरातली साधारणतः 2000पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन या हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती। मात्र या सगळ्या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांचा मात्र पक्षप्रवेश हा निश्चित झालेला आहे। शरद पवारांनी सुद्धा मेरिटवरती या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला जाईल हे सुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केलं होतं। त्यामुळे एकूणच आजची जी शरद पवारांसोबत मुंबईत जी बैठक झाली या बैठकीमध्ये या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आलेली आहे। अखेर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय हा केलेला आहे आणि उद्या त्याची अधिकृत घोषणा ते स्वतः करतील। आणि एकूणच या सगळ्या
पक्षप्रवेशाचा सोहळा सुद्धा इंदापुरात पार पडेल आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी इंदापूरमध्ये लढत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।